वाणी मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी, जिने दाविल्या दिशा नाही, जिने दाविल्या दिशा नाही, जिच्या कार्याला खरंच सीमा नाही, खरंच सीमा नाही. सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग, वैद्य जमलेले माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी आपणास अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशीच माझी नम्र विनंती. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे. त्या गावाचे पाटील होते, धनगर समाजाचे होते. पेशव्यांनी जेव्हा दिल्लीवर आक्रमण केला होता तेव्हा पेशव्यांच्या पदरी मल्हारराव होळकर सरदार होते. ते अत्यंत पराक्रमी होते युद्धामध्ये. त्यांनी दिल्लीजवळील इंदोर आणि महेश्वर हे भाग जिंकले होते मित्रांनो, हे भाग जिंकले होते मित्रांनो. पुण्याला जाताना मल्हारराव हे चौंडिया गावातील मंदिरात आराम करण्यासाठी थांबले. तेव्हा त्यांनी काय पाहिले? एक 8 वर्षाची चुलचुलीत मुलगी मंदिराच्या समोर गरीब लोकांना अन्नदान करत होती, मंदिराची साफसफाई करत होती. हे पाहून मल्हाररावांना आदर्श वाटला. त्यांनी थेट माणकोजी शिंदेंना भेट दिली. त्यांना विचारले, तुमची मुलगी आमच्या मुलाला देता का? मल्हारराव राजे होते, राजे इंदोरचे. त्यांनी आपला मुलगा खंडेराव यांच्यासोबत अहिल्यादेवी यांचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर अहिल्यादेवी इंदोरला राहायला गेल्या. काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं मालेराव. 3 वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं मुक्ताबाई. अचानक बिकट परिस्थिती निर्माण झाली. इसवी सन 1754 साली त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. त्यावेळी काय पद्धत होती? स्त्रीने सती जायचं. पण मल्हाररावांनी ठणकावून सांगितलं, तुम्ही सती जायचं नाही. यापुढे राज्यकारभार तुम्हालाच पाहायचा आहे. यापुढे राज्यकारभार तुम्हालाच पाहायचा आहे. एके दिवशी काय झालं? त्यांचा मुलगा मालेराव हा इंदोर फिरायला गेला होता. त्यावेळी काय झालं? एक गाय आपल्या वासराला घेऊन रस्त्यावर अंडत होती. त्यावेळी त्या वासराच्या पोटावरून ते रथ गेलं व तिथंच ते वासरू वारलं. मग काही वेळाने अहिल्याबाईंचं रथ आलं. अहिल्याबाईंनी विचारलं, हे वासरू कशाने नेलं? तर तिथल्या लोकांनी उत्तर दिलं की तुमचा मुलगा मालेराव याने त्याच्यावरून रथ नेलं. त्यांनी त्या गायीकडे पाहिलं. ते गायीच्या डोळ्यातून झरझर अश्रू येत होते, झरझर अश्रू येत होते. त्या राज्यात गेला व सुनेला विचारलं की एका मुलाला एका आईच्या देखत मारलं गेलं तर काय शिक्षा द्यावी? तर सून म्हणाली, त्याला तशाच प्रकारे मारून टाकावं. मग काय? दुसऱ्या दिवशी अहिल्याबाईंनी सभा बोलवली व सांगितलं, मालेरावांना रश्शीने बांधून रस्त्यावर टाका आणि कोणीतरी रथ चालवा. पण कोणच नव्हते रथ चालवायला. मग अहिल्याबाई स्वतः बसल्या रथावर. राज्यातील लोक म्हणते, नको देवी, महाराजांना माफ करा. पण अहिल्यादेवीने निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. तो ठाम करूनच राहणार त्या. तर त्यांनी रथावर बसल्यावर भर वेगाने रथ पुढे चालू लागलं. तेव्हा ती गोमाता पुढे आली व राज्यातील लोक म्हणाले, देवी, गायीचं हे बोलणं आहे की तुम्ही महाराजांना मारलं नाही, मारावं नको. मग अहिल्याबाईंनी आपल्या मुलाला राज्यात सोडून दिलं. अशी होती माझी अहिल्या, अशी होती माझी देवी, अशी होती ही अहिल्या, अशी होती ही अहिल्या. राण्या असंख्य झाल्या या जगात, राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, ती राणी एकच,
अहिल्याबाई होळकर झाली, अहिल्याबाई होळकर झाली. पिवळा आमचा झेंडा, लाल आमचं रक्त, पिवळा आमचा झेंडा, लाल आमचं रक्त. प्राणदेवीने दाखवतो आम्ही स्वराज्याचे भक्त. सळसळाट राहू दे धनगरांचे रक्त, सळसळाट राहू दे धनगरांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त आईल्या देवीचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त आईल्या देवीचे भक्त. धन्यवाद. जय जय.